ऐन बोहल्यावर नवरीचा युटर्न, लग्न मंडपातच नकार, वरात थेट पोलीस ठाण्यात. सटाण्यातील विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय. 24x7 न्यूज रिपोर्ट संपादकीय विशेष वृत्तांत. सटाणा शहरालगतच्या एका गावात 15 मे रोजी रंगलेला विवाह सोहळा अचानक नाट्यमय वळणावर पोहोचला आणि संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. ढोल ताशांचा गजर, नातेवाईकांचा उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाह सोहळा एका निर्णयामुळे क्षणार्धात गोंधळात बदलला. मिळालेल्या माहितीनुसार वधू आणि वर हे दोघेही एकाच गावातील असल्याने गावात मोठा उत्साह होता. दुपारच्या सुमारास सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नवरदेव जल्लोषात मंडपात दाखल झाला. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र ऐन बोहल्यावर नवरीने अचानक लग्नास नकार दिला. सुरुवातीला उपस्थितांना हा विनोद वाटला, पण नवरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे लक्षात येताच मंडपातील वातावरण तणावपूर्ण बनले. कुटुंबियांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लोक काय म्हणतील, असं करू नको, अशा विनवण्या करण्यात आल्या. स्थानिक पुढारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मध्यस्थी केली. मात्र नवरीने कोणतेही कारण न सांगता लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान परिस्थिती चिघळू लागल्याने काहींनी थेट सटाणा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही पक्ष सटाणा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली होती. प्रत्येकजण आपली बाजू मांडत होता. अखेरीस पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी शांतपणे दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून मध्यस्थी केली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर विवाहासाठी झालेला खर्च परत देण्यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले. त्यानंतर हा तणाव निवळला आणि अखेर वरात परत फिरली. ऐन बोहल्यावर नवरीचा युटर्न ही घटना आता बागलाण तालुक्यासह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट संपादकीय विशेष प्रस्तुती. वृत्तसंकलन विभाग, सटाणा.